संत ज्ञानेश्वर महाराजांचा 193वा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलाय. मात्र लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मात्र अद्यापही फेसाळलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले. गेल्या 10 वर्षापासून इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे. इंद्रायणी प्रदूषणावर अनेकदा उपोषण झाले, आंदोलने झाली, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, त्यातून नदीत सोडले जाणारे सांडपाणी यामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. वारीच्या वेळी लाखो वारकरी या इंद्रायणीत आंघोळ करतात. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. केमिकल युक्त पाण्याने इंद्रायणी फेसाळली आहे, त्यामुळे तिच्या संवर्धनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले. त्यांनी पाहणी केली. नदीच्या पाण्याचे नमुने देखील तपासणे आणि नदीतील पाणी हे प्रदूषित असल्याचे त्यांनी जाहीर देखील केले. मात्र याबाबत काही ठोस पावले उचलली जात नाही. या इंद्रायणी नदीकाठी असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्या रसायनामुळेच या नदीपात्रामध्ये फेस निर्माण होतो. नदीतील बायोकेमिकल ऑक्सिजनची मात्रा ही 30 पेक्षा अधिक असल्याचं निदर्शनात आलं आहे. मात्र तरीही कोणती ठोस पावले उचलली गेलेली नाही. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर असलेल्या नागफणी कठड्याजवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्यात पुढे टाटा धरण असल्याने इंद्रायणी नदी लुप्त पावते. त्यामुळे या नदीचा प्रवाह लोणावळा, कामशेत, कानेफाटा, वडगाव, मावळ, तळेगाव आणि पुढे तीर्थक्षेत्र देहू, निघोज, तळवडे, टाळगाव, चिखली, मोई, मोशी, चिंबळी, श्री क्षेत्र आळंदी असा वाहतो आणि पुढे भीमा नदीला जाऊन मिळतो. राज्याच्या कानेकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक देहू आणि आळंदीत वारीसाठी येतात. या ठिकाणी मुक्कामी येताना जेवण इंद्रायणीत आंघोळ केल्यावर आपल्याला पुण्य मिळेल अशी सर्वसाधारण भावना वारकऱ्यांची असते. मात्र इंद्रायणीची ही अवस्था पाहून स्नान करण्याची इच्छा देखील होत नसल्याचे वारकऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जर पालखी सोहळ्याच्या आधीच या प्रदूषित नदीची स्थिती सुधारली नाही तर वारकऱ्यांच्या आरोग्यावर निर्माण झालेल्या प्रश्नावर त्याला कारणीभूत असलेल्या कारखान्यांवरती सरकार कारवाई करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.